खारबाव टीम कॅप्टन टॉस साठी आलेले उत्तम टीम कॅप्टन आपण सुद्धा या टॉस करणार आहोत आणि चला दोन्ही टीम कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। आर के इन्फ्रा आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे आणि विनंती करतोय माननीय श्री गणेश पाटील यांना सुद्धा त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल आणि टॉस कॉइन आपण दाखवूया। पहिला जो टॉस कॉइन आहे एका बाजूला 94 आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे टीआर किंवा 94 दोन्हीपैकी एक कॉल आपण करायचा आहे। साई स्पोर्ट खारबाव टीमचा कॉल 94 इज कॉल अँड टीआर आलेला आहे। टॉस जिंकलेला आहे तो उत्तम टीमने। खूप खूप धन्यवाद गणेशजी पाटील। उत्तम टीम कॅप्टन आपण टॉस जिंकलेला आहे। काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण करणार। फ्लड लाईटची ही पहिलीच मॅच आजच्या दिवसामधली, काल सुद्धा फ्लड लाईटमध्ये मॅचेस झाल्या आणि जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे याच्या मागचं तुमची काय स्ट्रॅटेजी आहे? 40 रनाच्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू। समोर देखील चांगला संघ आहे पण आम्ही 40 धावाच्या आतमध्ये थांबण्याचा संपर्क करू। साईज खारबावच्या जोडीला या वर्षामध्ये डे मध्ये किंवा नाईट मध्ये कधी सामना झाला होता? हो, डे मध्ये झाला होता। कुठले त्यांचे फलंदाज आहे त्याच्यावर तुमचा निशाणा असेल की त्यांना लवकर आपण बात करूया? प्रणय पाटील, सूरज दादा असे दुसरे देखील प्लेयर आहेत। आयोजन कसं वाटते? हे टीआर ट्रॉफीचं जे आयोजन आहे त्रिमूर्ती नागलाने आयोजन केले, या आयोजन कसं वाटते? एकदम जबरदस्त आयोजन आहे, खेळायला खूप मजा येईल। थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच। अक्षय, टॉस तुम्ही हारलेला आहे, टॉस जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं। मात्र आता बॅटिंग आहे, समोरच्या टीमला एक टार्गेट ठेवायचं। 4 ओव्हरमध्ये काय वाटते की तुमच्या बॉलरसाठी जे ॲडव्हान्टेज असेल तो स्कोर कोणता असेल? 50+ करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी कुठल्या बॅटरकडून जास्त अपेक्षा आहे? माझ्या पूर्ण टीमकडून पूर्ण अपेक्षा आहे। आणि हे जे आयोजन आपण बघतो टीआरचं आयोजन आणि हे आयशाचं ग्राउंड आहे, कसं वाटते तुम्हाला? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि ग्राउंड पण सुंदर आहे आणि आम्हाला खेळायची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद। थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक। हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन आणि टॉस जिंकला आजच्या रजनीबदला आजच्या संध्याकाळचा पहिला टॉस जिंकलेला आहे तो DG5 उत्तम टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर त्याने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग असेल ती साई स्पोर्ट खारबाव टीमची। जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये। चला सराव बंद करायचा आपण आणि लगेच मॅचला सुरुवात करायची आहे। उत्तम टीम कॅप्टन आपण टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे तर लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि दोन्ही टीमला डगआउट आहेत। दोन्ही टीम लक्षात घ्या डगआउट्स आहेत, या डगआउटमध्ये आपण यायचं आहे। बॅटिंग करणारी टीम असेल किंवा फिल्डिंग करणारी टीम तुमचे एक्स्ट्रा खेळाडू जे असतील ते नक्कीच डगआउटमध्ये बसतील। मात्र डगआउटमध्ये फक्त तुमचे जे खेळाडू आहेत किंवा तुमचे मॅनेजर किंवा स्पॉन्सर्स आहेत तेच बसतील, इतर तुमचे सपोर्टर्स नाही बसतील याची दखल घ्यायची आपण। टेनिस क्रिकेटमध्ये असे डगआउट खूप कमी क्वचित पाहायला मिळतात आणि या एशिया ग्राउंडमध्ये अशा प्रकारचे डगआउट आहेत। पूर्ण जे लुक आहे नक्कीच चांगलं इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न केला जातो या टुर्नामेंटमध्ये। अप्रतिम असं आयोजन त्रिमूर्ती ग्रुप नागले यांचं हे 16वं वर्ष आहे आणि 16व्या वर्षामध्ये अप्रतिम एक भव्य आणि दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। प्रॅक्टिस बंद करायची आहे। तुमची बॅटिंग आहे सो डगआउटमध्ये आपण यायचं आहे। साई स्पोर्ट खारबाव टीम आपण डगआउटमध्ये या आणि फिल्डिंगसाठी उतरायचं आहे ते उत्तम टीमने।
त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित टी आर चषक 2025चं हे आयोजन कालच्या दिवसापासून 5 मार्चला या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. आज दुसरा दिवस आहे आणि 8 तारखेपर्यंत ही स्पर्धा चालू राहणार आहेत. लगातार 4 डे नाईट स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळेल. याचं प्रथम पारितोषिक आहे ते 1 लाख रुपये आणि भव्य अशी ती क्रिस्टलची ट्रॉफी आहे, ती क्रिस्टलची ट्रॉफी दिली जाईल. त्यानंतर द्वितीय पारितोषिक आहे ते 50,000 रुपये आणि भव्य ट्रॉफी आहे. त्यानंतर तृतीय पारितोषिक 20,000 आणि चतुर्थ पारितोषिक सुद्धा 20,000 आणि आकर्षक क्रिस्टलच्या ट्रॉफीज दिल्या जातील. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅचमध्ये दिल्या जाते. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज ही सुद्धा पारितोषिक दिली जातील. ती सुद्धा क्रिस्टलच्या ट्रॉफीज आहेत. एक टीममध्ये जर आपण बघितलं तर अशा प्रकारच्या ट्रॉफ्या आपल्याला क्वचित पाहायला मिळतील. मात्र टी आर चषक मध्ये आपल्याला या आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतील. काल आपण बघितलं ज्या ट्रॉफीचं अनावरण आपण केलं, जी ट्रॉफी क्रिस्टलची ट्रॉफी आहे, जी काळोखामध्ये सुद्धा चमकणारी ट्रॉफी आहे. भरपूर वजन आहे ते ट्रॉफीचं. KPL मध्ये सुद्धा अशा प्रकारच्या क्रिस्टलच्या आणि डायमंडचं वर्क केलेल्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात आणि या टी आर ट्रॉफीमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर त्याच प्रकारच्या ट्रॉफीज आहेत. दोन्ही टीम येतात, आपण आपापले डगआउट घ्यायचे आहेत आणि त्यानंतर लगेचच पहिल्या मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. आज माझ्या जोडीला समोरच्या कक्षामध्ये निशांत पाटील, मॅन फ्रॉम पाय आणि पालघर भूषण प्रमोद शेडगे यांचा सुद्धा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. प्रत्येक दिवशी नक्कीच चांगले चांगले समालोचन या स्पर्धेमध्ये येतील समालोचन करण्यासाठी. आणि कामन परिसरामध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही अगदी मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काल आपण बघितलं अतिशय चांगलं उद्घाटन झालं या स्पर्धेचं आणि चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. फक्त पहिला सामना फक्त एकतर्फी झाला, मात्र त्यानंतरचे सर्व सामने अगदी अटीतटीचे झाले होते कालच्या रजनीमध्ये. अतिशय चांगली मेहनत ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी टी आर ग्रुपचे सर्व सदस्य घेताना दिसतात. ज्यामध्ये आपण बघतोय गणेश मोरेश्वर पाटील असो, कुंदन पाटील असो, त्याच्यानंतर अंकित असो, सर्वेश, त्यानंतर तन्मय असो, त्यानंतर रोशन, निशांक पाटील आणि इतर सर्व जे त्यांचे खेळाडू आहेत त्यांची अथक आणि मेहनत. स्वप्नील पाटील यांचं सुद्धा भरपूर मेहनत आहे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. सचिन असेल, सर्व खेळाडूंनी अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे ही स्पर्धा पार पाडण्यासाठी. आजची हा दुसरी रचनी आहे आणि पहिलाच सामना आज थोडासा उशिरा सामना चालू होतो. याचं कारण असं आहे की जो पहिला सामना होता निंबवली विरुद्ध जय बजरंग कारेवली, निंबवली टीम काही कारणास्तव येऊ शकली नाही, त्यामुळे हा दुसरा जो सामना होतो तो सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शाहीस्पोर्ट खारबाव विरुद्ध डीजेबाई उत्तन या दोन टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नुकताच टॉस झाला आणि तो टॉस जिंकलेला आहे. डीजेबाई उत्तन टीमने टॉस जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे ते शाहीस्पोर्ट खारबाव टीमला. चला डीजेबाई उत्तन लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. डीजेबाई उत्तन वेळेबद्दल सहकार्य करा.
यस, आज आपण बघतो त्रिमूर्ती ग्रुप नागले टीमचे जे सदस्य आहेत माननीय श्री गणेश मोरेश्वर पाटील यांचे सुपुत्र, त्यांचा आज दुसरा वाढदिवस आहे. मितांश गणेश पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि टी आर ग्रुप नागले यांच्याकडून आणि आमच्या समालोचन कक्ष पूर्ण लाईव्ह टीम यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या मितांश गणेश पाटील याला लाख लाख शुभेच्छा. थोड्या वेळानंतर नक्कीच तो वाढदिवस या मुख्य मंचावर साजरा केला जाईल. काल आपण बघितलं तर आपले समालोचक मित्र मनीष पाटील यांचा सुद्धा वाढदिवस होता आणि काल तो वाढदिवस आपण साजरा केला आणि मितांश गणेश पाटील यांचा सुद्धा वाढदिवस आपण थोड्याच वेळामध्ये या मुख्य मंचावर आपण साजरा करणार आहोत. टीम उतरलेली आहे फिल्डिंगसाठी. दोन्ही अंपायर आपण सुद्धा लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन अंपायर या मॅच साठी आपण बघतोय जाताना दिसतील. काल तिने अंपायरने अतिशय चांगली अंपायरिंग केली आहे आणि ओपनिंग बॅटर आपण सुद्धा रेडी राहायचं आहे. साई स्पोर्ट कारभाव नक्कीच एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही सुद्धा मजबूत संघ आहेत, दोन्ही मातबगर संघ आहेत एक गाव एक फॉर्मॅट मधले. कारण दोन संघाचा आपण विचार केला तर दोन्ही संघाने या सीझन मध्ये भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे. साई स्पोर्ट कारभाव टीमचा जर आपण विचार केला तर याच ग्राउंडवर ज्यावेळेस केबीके ट्रॉफी होती त्या केबीके ट्रॉफीमध्ये मला वाटते प्रथम पारितोषिक पटकावलं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं मागच्या काही दिवसा अगोदर नारंगीच्या ग्राउंडवर सुद्धा चांगली कामगिरी केली होती ती साई स्पोर्ट कारभाव टीमने. आणि उत्तम टीमचा जर आपण विचार केला तर उत्तम टीम सुद्धा एक मजबूत टीम म्हटली जाते. बॉलिंग लाईनअप उत्तम टीम मध्ये अतिशय स्ट्रॉंग असते, बॅटिंग सुद्धा स्ट्रॉंग असते. तर दोन्ही सुद्धा अतिशय स्ट्रॉंग मातबगर संघ आहेत आणि या दोन मातबगर संघामध्ये चांगली लढाई आपल्याला पाहायला मिळेल. आपण बघतोय खारबाव गावचे माजी सरपंच माननीय श्री महेंद्र पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. साई स्पोर्ट खारबाव टीमचे जे करता धरता आहेत ॲक्शन मध्ये सुद्धा दिसतील. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्रिमूर्ती ग्रुप नागले यांच्यातर्फे टी आर चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे.
चला लगेच दोन्ही एंडकडून मारा होईल. 4 षटकाचा हा सामना असेल. दोन्ही एंडकडून मारा होईल. एक मात्र आपण बघितलं हे जे ग्राउंड आहे सध्या कॉमन क्रिकेटमध्ये आयशा ग्राउंड, या ग्राउंडवर दोन्ही एंडकडून गोलंदाजी होत असते. याच ग्राउंडवर केपीएल सारखी एक मोठी स्पर्धा सुद्धा आपण बघतोय आणि जास्तीत जास्त स्पर्धा कॉमन क्रिकेटमधल्या याच ग्राउंडवर होत असतात. आज डे मध्ये सुद्धा आपण बघितलं 8 टीम केसेच्या खेळल्या होत्या, ज्यामध्ये विनिंग झाली होती ती फायनलमध्ये पोहोचलेली आहे SB बीबीपाडा टीम. उद्या सरकार असोसिएशन मधल्या टीम आपल्याला 8 टीम खेळताना दिसतील डे मध्ये. त्यामधून एक टीमची जाईल फायनलमध्ये, त्यामध्ये SB बीबीपाडा आणि त्या टीममध्ये मेगा फायनल मॅच उद्याच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आज आणखीन एक एक्झिबिशन मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ती मॅच जी आहे लेफ्टी वर्सेस रायटी, म्हणजेच कॉमन क्रिकेट असोसिएशन मधले रायटी बॅटर उजवे फलंदाज आणि डावखुरे फलंदाज असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच ती मॅच पाहण्यासाठी विसरू नका. त्या टीम मध्ये नक्कीच मी म्हणेन तुम्हाला की कुठले कुठले खेळाडू असतील. रायटीमध्ये जर आपण बघितलं तर कॅप्टन असेल स्वप्नील पाटील, त्यानंतर तन्मय पाटील, राहिल अन्सारी. पंचाचा होतो इशारा, मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल घेऊन जाईल बॉलिंग ट्रॅकवर गॉडसन. एक अतिशय चांगला गोलंदाज आहे गॉडसन. पहिला बॉल, ओहो कोलबट टप्प्याचा बॉल. ह्या वेळेला मोठा किनारा लागला होता. बॉल जातोय बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या दिशेने. एक सिंगल कंप्लीट केली जाते. पहिल्या बॉलवर धाव निघालेली आहे आणि सुरुवात सिंगलनी झालेली आहे. करण पाटीलने आपलं खातं ओपन केलं आणि टीमचं सुद्धा खातं ओपन केलेलं आहे. गॉडसन पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 2 फलंदाज यावेळेस आपण बघतो. प्रणय पराग वतारे स्ट्राईक एंडवर आहे. प्रणय दिसत नाही ओपनिंग साठी. ओ चांगला फटका शफल झालाय. बॉलला पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. अप्रतिम दर्जेदार चौकार येतोय फलंदाज पराग वतारेच्या बॅटमधून. वतारी सुरुवात चांगली केली. बघितलं एक रचनात्मक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज परागच्या बॅट मधून ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त शफल झाला होता आणि फक्त दिशा दिली आणि दिशा खराब केली ती गोलंदाजाची. ओव्हर द विकेटने स्विच इट. पुन्हा एकदा आपण बघितलं यावेळेस सुद्धा एक रचनात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न परागचा, यावेळेस मात्र चुकतोय आणि हा बॉल जातो डॉट. नक्कीच ही मॅच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. गॉडसन पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ स्लॉक केलं बॉलला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा, 6 रनचा षटकार. अप्रतिम शॉट. थोडासा बॉल पुढे गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न हे बघितला. स्लॉक केलं बॉलला आणि बॉलला सरळ पाठवून दिला डीप स्कोअर लेग बाउंडच्या बाहेर षटकारासाठी. या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे स्कोरबोर्डवर 11 रन्स. जबरदस्त आक्रमक सुरुवात केलेली आहे ती पराग वतारे याने आणि आक्रमण केलेलं आहे गोलंदाज गॉडसन याच्यावर. पहिल्या 4 बॉलमध्ये 11 धाबा खर्च करतोय गोलंदाज गॉडसन. पॉवरप्लेचं षटक आहे. पॉवरप्लेच्या षटकामध्ये नक्कीच पॉवरफुल फलंदाजी करताना दिसतोय पराग वतारे. पुढील बॉल टाकण्यासाठी स्विचिट करण्याचा प्रयत्न 2 वेळा सूचित करण्याचा प्रयत्न केला, मात्र 2 वेळा या ठिकाणी असफल होतोय पराग वतारे. सर बॅटने जर आपण बघितलं तर ऑन साईडला चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत, मात्र इम्प्रोव्हायझेशन शॉट खेळत असताना थोडासा चुकताना दिसतोय पराग. अंतिम बॉल घेऊन जाईल. कमबॅक करतो या डॉट बॉलने गॉडसन. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो ह्या वेळेला लॉंग वे शफल केलं होतं. चुकतो फलंदाज
जबरदस्त कमबॅक शेवटच्या 2 बॉलमध्ये करतोय गॉडसन. एक अनुभवी गोलंदाज आहे. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट खारबाव टीमचा स्कोर झालेला आहे 11 रन्स. कुठलाही विकेट नाही आहे. आज आणखीन एक एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्टी वर्सेस रायटी. रायटीमध्ये कॅप्टन असेल स्वप्नील पाटील, त्यानंतर तन्मय पाटील, राहिल अन्सारी, अमान शेख, ललित पवार, मनीष तारवी, अमित कामनकर, हकीम खान, त्यानंतर अरविंद नडार, सोनू यादव, वैभव पाटील मोरी आणि मोनिश पाटील हे रायटीचे खेळाडू असतील. त्यानंतर लेफ्टीमध्ये जर असेल, ज्याला लेफ्टी टीमला लीड करणारा खेळाडू असेल तो बॅटर अकबर शेख कॅप्टन असणार आहे. आणि त्याच्या जोडीला आपण बघूया निशांक पाटील, त्यानंतर प्रकाश तुंबडा एफपी, प्रिन्स यादव, जयेश पाटील डोंगरीपाडा, अतुल ठाकरे, जतीन देवळीकर, भावेश ठाकरे, वृषभ अचोलकर, त्यानंतर सतीश जाबर, प्रवीण परेड यांना विकास यादव हे खेळाडू असणार आहेत. लेफ्टी वर्सेस रायटी असा सामना, एक जबरदस्त सामना एक्झिबिशन मॅच या TR ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर विलेबद्दल नक्की सहकार्य करा. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आत कंप्लीट करायची आहेत. जर 15 मिनिटाच्या आत तुम्ही 3 षटकं कंप्लीट केली नाही आहे तर बाउंड्रीचा जो एक फिल्डर एक्स्ट्रा आहे, म्हणजे 6 बाउंड्रीवर जे आहेत ते फक्त 5 राहतील, याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या ओव्हरसाठी 4 मिनिटं खर्च केलेली आहेत. दुसरं ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय सॅनिओ. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. बॉलिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे. बॉलिंग आणि फिल्डिंगसाठी अतिशय चांगली म्हटली जाते उत्तनची टीम. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर. या वेळेला वाईटचा इशारा पंचांचा. रिव्ह्यूची मागणी जर केली असेल तर फक्त एकच रिव्ह्यू दोन्ही टीमसाठी असेल, तो वाईटसाठी असेल किंवा बिमरसाठी असेल. एक अतिरिक्त रन मिळते. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 12 रन. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर हा बॉल टाकला होता. दोन्ही टीमला फक्त एक रिव्ह्यू एक इनिंगमध्ये मिळेल, याची नोंद घ्यायची आहे. ओ चांगला बॉल लाईनमध्ये नव्हता. स्विंग अँड मिस. विकेट किपर बोनी मुंबईकरच्या हातामध्ये हा बॉल जातोय. चांगली विकेट किपिंग बोनी याची. डॉट बॉल. चांगला कमबॅक करतोय. पहिला बॉल वाईट टाकल्यानंतर गोलंदाज सॅनिओ. पुन्हा सॅनिओ आपले बॉलिंग ट्रॅकवर. 3 फिल्डर आतमध्ये आहेत सर्कलच्या. एक शॉट थर्डमॅन आहे, एक कव्हरला फिल्डर, एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. हे 3 फिल्डर 30 या सर्कलच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 बाउन्स जाईल. थोडीशी मिस फिल्डिंग झाली आणि बाउंडच्या बाहेर जातो बॉल. 4 रनसाठी चौकार. लॉन फुल टॉस बॉल होता. पुरेपूर समाचार घेतला. सरळ ब्लेडने खेळला होता. वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने. थोडीशी मिस फिल्डिंग आणि बॉल सरळ निघून जातो एका टप्प्याने. 4 रनसाठी चौकार. या चौकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 16 रन्स. 16 विदाउट लॉस. सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे साई स्पोर्ट खारबाव टीमची. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सॅनिओ. ओ हवेत खेळलाय. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा लॉंगच्या दिशेने. हा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. उत्तुंग षटकार. चौकार नंतर येतो षटकार. किंग बॅटिंग आक्रमण चढवलेला आहे ते गोलंदाज सॅनिओ याच्यावर. करणने जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग ऑन द राईज डाऊन द ग्राउंड. अप्रतिम खेळताना दिसतोय तो करण पाटील. 2 मोठे फटके करणच्या बॅटमधून येतात. सॅनिओ पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओहो व्हॉट अ शॉट. हा बॉल सुद्धा जाईल कावकानेच्या वारून बाउंडच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. 4 रनसाठी षटकार.
जबरदस्त अटॅकिंग आक्रमण कायम ठेवलेलं आहे ते सॅनिओ याच्यावर फलंदाज करण पाटीलने. हा फटका जर आपण बघितला तर एक ताकदवर फटका होता. बाउंडच्या बाहेर पाठवून दिला. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकतोय फलंदाज करण पाटील. टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे स्कोरबोर्डवर 28 रन 28 विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात. ओहो यावेळेस ऑफसाइडला लॉर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला ड्राइव्ह केले बॉल बाहेर जाईल बाउंडच्या. आणखीन एक येतोय चौकार. थोडासा बाहेर आणखीन एक चांगला ड्राइव्ह केला आणि बॉलला पाठवून दिलाय सरळ. कुठली संधी नव्हती फिल्डरला. गॅपमध्ये सुद्धा केलं होतं. प्लेसमेंट अतिशय चांगली होती या फटक्यामध्ये. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 32 रन. आतापर्यंत 21 धावा खर्च केलेले आहेत सॅनिओ याने. हो बॉल बॅक ड्राइव्ह या वेळेला हवा तसा बॅटच्या फड्ड्यात आलाय नाही. भरपूर दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. ओव्हरची होते समाप्ती. अगदी महागडे षटक समाप्त करतोय गोलंदाज सॅनिओ ज्याने या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केलेले आहेत. 1 वाईड आणि 2 चौकार आणि 2 षटकार खाल्लेले आहेत या ओव्हरमध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक ग्रेट सुरुवात बनावी लागेल साई स्पोर्ट खारबाव टीमची. 32 वर कोणताही विकेट नाहीये. अतिशय जबरदस्त सुरुवात. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित टीआर चषक 20-25 एक जबरदस्त भव्य आणि दिव्य आयोजन आपण बघतोय. 16वा वर्ष आहे आणि 16व्या वर्षामध्ये एक अप्रतिम टुर्नामेंटचं आयोजन टीआर ग्रुप नागले यांचं आपण बघतोय. ही पहिली मॅच आहे आणि माननीय श्री महेंद्र पाटील खारबाव गावचे माजी सरपंच हे सुद्धा डगआउटमध्ये आहेत. आपला जेव्हा सामना संपेल विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. क्लेन येतोय बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी. फिल्डिंगचं आपण व्यूहरचना जर पाहिली तर ऑन साइडला बघूया आपण. फिल्डर एक डीप स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेटला एक फिल्डर जाताना दिसतो. त्यानंतर एक फिल्डर काऊ कॉर्नरला आहे. एक लॉंग ऑनला आहे. ऑन साइडला 4 बाउंडच्या दिशेने फिल्डर दिसतात आपल्याला. ऑफ साइडला जर आपण पाहिलं तर एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला आहे. एक फिल्डर आय थिंक लॉंग ऑफ थोडंसं वाईड. त्यानंतर शॉर्ट कव्हर आणि एक बॅकआउट ऑफ द पॉइंटला फिल्डर आणि एक फिल्डर फ्लॅश स्लिपमध्ये आपल्याला दिसतोय. स्विच हिट शॉट जबरदस्त फटका आणि बॉलला पाठवून दिलाय डीप पॉइंट बाउंडच्या बाहेर. सारंचडी षटकार. असफल झाला होता पराग वतारी स्विचिट खेळण्यामध्ये. मात्र या वेळेला सफल झालेला आहे. नक्कीच प्रयत्न सफल होताना दिसतात. तुम्ही प्रयत्न करत राहा. बॉलची व्यवस्था करायची आहे. नवीन बॉल लगेच द्यायचा आहे. एक लक्षात घ्यायचं आहे इनिंगच्या शेवटच्या ओव्हरचा शेवटचा जरी बॉल असेल तरी सुद्धा तो नवीनच बॉल दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. आपल्या मुख्य मंचावर कॉमन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय पाटील यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पहिल्याच बॉलवर स्वागत केलेलं आहे षटकाराने पराग वतारी यांनी. अजय पाटील केसीचे अध्यक्ष आणि केसीचे कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी यांच्या मार्फत या टीआर ट्रॉफी 20-25 साठी जेवढे बॉल लागतील सर्व बॉल स्पॉन्सर्स त्यांच्याकडून झालेले आहेत. हो या वेळेला बघितलं बॅकफुटला गेला. बॅटचा फेस ओपन केली. दिशा दाखवली. मात्र फिल्डर होता शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 वर. केसेचे कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी आणि केसेचे अध्यक्ष अजय पाटील यांच्याकडून बॉलची व्यवस्था
बॉल स्पॉन्सर्स झालेले आहेत या टुर्नामेंटसाठी आणि अजय पाटील यांचं आगमन या मुख्य मंचावर झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. ओ हॉफले घेतला, लॉफ्ट केलं बॉलला आणि पाठवून दिला कौकानाच्या बाहेर. टॉवरिंग सिक्सर, 6 रन्स. बॉल होता आणि जसा स्लॉट मध्ये भेटला, करण पाटीलने त्या बॉलला पाठवून दिलंय पार्किंग लॉट मध्ये षटकारासाठी आणि हा षटकार स्वागत करण्यासाठी होता आणि ते स्वागत होतं जयंत म्हात्रे यांचं, ज्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि त्यांच्याकडून या 4 नाईट जनरेटरची व्यवस्था त्यांच्याकडून झालेली आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे, वेलकम. काल सुद्धा उशिरापर्यंत त्यांनी सामने पाहिले, या मुख्य मंचावर बसून भरपूर आनंद घेतला. आणि क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. कॉमन क्रिकेटमध्ये अशी मोठी स्पर्धा या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि याचं पूर्ण श्रेय जाते ते त्रिमूर्ती ग्रुप नागले यांना. पुन्हा एकदा ओ नो लुक शॉट, बॉल जाईल लॉंग लेगच्या दिशेने, फिल्डर येतोय, चांगला फिल्डिंग करतोय, थ्रो होईल, मात्र 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 ने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 46 विदाउट लॉस. नाबाद जिंदाबाद. काय जबरदस्त पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते या 2 बॅटरमध्ये. 46 धावांची एक मोठी पार्टनरशिप. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा ग्लेन, क्लिंग बॉल, एष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत, एष्ट्या दाखवल्या आणि एष्ट्या वाकवलेल्या. पहिला विकेट जातोय, फलंदाज पराग वतारी इज आउट. आपण बघतोय आणखीन आमचे मान्यवर या ठिकाणी येताना दिसतात. नवीन बॅटर येतोय बाहुबली सूरज पाटील, ज्याला बाहुबली या नावाने ओळखलं जाते. या सीझन मध्ये भरपूर बाईक्स आपण बघतोय या TR चषक मध्ये या ऐशा ग्राउंडवर या क्रीडानगरीमध्ये आगमन होताना दिसते. ॲडव्होकेट जयप्रकाश पाटील यांचं आगमन होताना दिसते. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. जयप्रकाश पाटील हे सुद्धा नागले टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू होते, एक परफेक्ट ऑलराऊंडर होते, चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज होते. मात्र जेव्हा ते ॲडव्होकेट झाले त्यानंतर त्यांना वेळ खूप कमी मिळायला लागली. त्यानंतर क्रिकेटपासून थोडेसे लांब राहिले. मात्र ज्या ज्या ठिकाणी क्रिकेट असते आणि त्यांना वेळ असते त्यावेळेस ते बघण्यासाठी जातात. जयप्रकाश पाटील ॲडव्होकेट यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम जयप्रकाश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. सरकारी वकील आहेत ते आपल्या वसईच्या कोर्टमध्ये आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. हा नक्कीच एक मोठा मान आहे नागले गावचा, आपल्या परिसराचा. आपले मित्र जे आहेत हे चांगले वसईचे सरकारी वकील आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. ओहो हो, आणखीन एक चांगला फटका, मात्र एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतोय. थोडासा शॉट पडला होता, हाफ अँड टफ चान्स होता. 2 रन या ठिकाणी कंप्लीट केले जातात. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न होईल का? बॅकअप आहे, फक्त 2च रनवर समाधान मानतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 ने टीमचं टोटल झालेलं आहे स्कोरबोर्डवर 48 रन्स. ओव्हरची होते समाप्ती. या षटकामध्ये सुद्धा धाबा खर्च केलेल्या आहेत त्या ग्लेनने 16. पहिल्या 3 बॉलमध्ये 13 आल्या होत्या, मात्र नंतरच्या 3 बॉलमध्ये कमबॅक केलं ते ग्लेनने. उशिरा जे प्रेक्षक आलेले आहेत त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा पहिला सामना आहे आजच्या रजनीमधला. शाही स्पोर्ट खारबाव विरुद्ध डीजेबाई उत्तन या 2 टीममध्ये. आणि टॉस जिंकल्यानंतर डीजेबाई उत्तन टीमने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत पहिल्या इनिंगमध्ये 3 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा जमवलेल्या आहेत खारबाव टीमने. भरपूर चांगलं सहकार्य ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी लाभलेलं आहे. मांडीश्री हजरतबाई शेखांना, संजयबाई म्हात्रे, मैदानाची व्यवस्था आणि आर्थिक सहकार्य सुद्धा भरपूर झालेलं आहे. जो समोरचा आपण
कटआउटचं पण बघतोय, जी फ्रेम बघतोय ती त्यांचीच आहे. त्यानंतर लाईव्हचा जो खर्च आहे मांडीश्री योगेश म्हात्रे फ्रॉम गुंदवली यांच्याकडून ते स्पॉन्सर झालेला आहे. त्यानंतर मांडीश्री सुमित बाळ्यामामा म्हात्रे यांच्याकडून सुद्धा चांगलं आर्थिक सहाय्य झालेलं आहे. त्यानंतर मांडीश्री जयंत म्हात्रे यांच्याकडून जनरेटरची व्यवस्था. त्याच्यानंतर मांडीश्री कमलाकर बिस्तूर जाधव यांच्याकडून आर्थिक सहाय्य. मांडीश्री प्रशांत देशमुख यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहाय्य. त्यानंतर मांडीश्री रत्नाकर सावंत यांच्याकडून सुद्धा चांगलं सहकार्य आर्थिक सहाय्य झालेलं आहे. त्यानंतर आत्ताच ज्यांचं आगमन झालेलं आहे असे आपले वसई कोर्टाचे सरकारी वकील मांडीश्री जयप्रकाश पाटील यांच्याकडून चांगलं सहकार्य. शाहिदभाई अन्सारी त्यानंतर अजय पाटील यांच्याकडून बॉलची व्यवस्था या स्पर्धेसाठी. त्यानंतर उमेश पाटील फ्रॉम नागले यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहाय्य. आणि केबीएलची विनिंग टीम चॅम्पियन टीमचे ऑनर इम्रान शेख यांच्याकडून सुद्धा चांगलं सहकार्य आहे. आणि हार्दिक पाटील यांच्याकडून सुद्धा इंटरनेटची सुविधा झालेली आहे. पहिला बॉल स्वीप करत होता यावेळेला, पायवाला बॉल अदलतोय ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप बघितला पण बॅकअप ही तर महत्त्वाची गोष्ट आहे. उत्तम टीमची फिल्डिंग अतिशय चांगली असते. डिरेक्ट हिट सुद्धा लगेच करतात ते, कारण बॅकअपला येणारे खेळाडू असतात. सिंगल मिळते या ठिकाणी. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 49 वर. 16च्या सरासरीने वाटचाल करताना दिसते आपल्याला पहिल्या 3 षटकामध्ये. शाही स्पोर्ट खारबाव टीम एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे शाही स्पोर्ट खारबाव टीममध्ये. शेवटचं षटक टाकण्यासाठी वेलेरियन आलेला आहे. पहिल्या बॉलवर फक्त एक सिंगल मिळते. पुढील बॉल चांगला फटका आहे, मात्र फिल्डर थोडासा फ्लॅट होता. हाफ अँड टफ चान्स पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेने स्टॉप केलेला बॉल. कठीण होता हा कॅच, मात्र हा कॅच जर घेतला असता तर नक्कीच या टुर्नामेंट मधला एक चांगला उत्कृष्ट कॅच म्हणू शकला असतो. आणि हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे शाही स्पोर्ट खारबाव टीमची. 4 बॉल अद्याप शेष. 4 मध्ये 10 जर आले तर नक्कीच हे टोटल एक चांगलं टोटल आपण म्हणू शकू. रनअप मध्ये थोडंसं मिस्टेक. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल गोलंदाज वेलेरियन. फिल्डिंग जर आपण पाहिली फक्त 3 फिल्डर आहेत 30 या सर्कलमध्ये. एक शॉर्ट फाईन, एक शॉर्ट थर्डमॅन, एक पॉइंटला फिल्डर आहे. त्यानंतर बाकी सगळे फिल्डर जे आहेत बाउंड्रीवर आपल्याला दिसतात. ओहो हवेत बॉल आहे, जाईल का बाउंडच्या बाहेर. फिल्डर बॉल खाली. एफर्ट तर चांगला होता, मात्र बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. काही इशारा पंचांचा. 6 रन षटकार. शाही स्पोर्ट खारबाव टीमचे सगळेच्या सगळे जे खेळाडू आहेत अगदी मजबूत शरीर बांधायचे आहेत. सगळे बाहुबलीच्या स्टाईलनेच फटकेबाजी करतात. हे बघितलं आपण. काय ताकदवर शॉट बॉलला पाठवून दिला होता मिड विकेटच्या बाहेर षटकारासाठी. 6 रन्स षटकार येतोय. ही स्टाईल बघितलं. स्टँड अँड डिले बॅट केलं होतं या बॉलला फलंदाज करण पाटील याने. वैयक्तिक 35 वर बॅटिंग करताना दिसतो करण. टीमचं टोटल झालेलं आहे स्कोरबोर्डवर 56 रन्स 56 लॉस ऑफ 1 विकेट. वेलेरियन पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. थोडासा बघितला पायावर बॉल टाकला होता या वेळेला. फ्लिक केला बॉलला. बॅक ऑफ द स्कोअर लेगच्या दिशेने एक धाव मिळते. सिंगलने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 57. बाहुबली सूरज पाटील सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंडवर येतोय. सूरजने आतापर्यंत 2 बॉलचा सामना केलाय. 2 मध्ये 3 वर खेळतोय आणि 36 वर जाऊन पोहोचलेला आहे हा सलामीचा फलंदाज करण पाटील. अटॅकिंग बॅटिंग केलेली आहे करणनी या मॅच मध्ये. वेलेरियन पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जबरदस्त फटका, मात्र फिल्डर आहे बॉल खाली आणि हा कॅच अशा प्रकारे विकेट जाईल बाहुबली सूरज पाटील याची. आणि दुसरा फलंदाज बाद होतोय शाही स्पोर्ट खारबाव टीमचा.
अक्षय पाटील बॅटिंगसाठी. बॅटिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे साई स्पोर्ट खारबाव टीममध्ये. कुठलाही फलंदाज बाद झाल्यानंतर जास्त दडपण त्यांच्यावर येत नाही. आता जर आपण बघितलं तर टोटल अगदी चांगलं झालेलं आहे. उर्वरित जर बघितलं तर बॉल शेष आहे 1. कमबॅक केलेला आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. ओ यावेळेला परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी जरूर होती, मात्र विकेट किपरचा एफर्ट बघितला अतिशय चांगला. गती चांगली होती. या बॉलवर ओव्हरची होईल समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे साई स्पोर्ट खारबाव टीमची 58 रन्स आणि 59 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी. डीजे बाय उत्तम टीम समोर. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण यायचं आहे. पुढील मॅच चांगली बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली. फलंदाज करण नॉट आउट राहिला वैयक्तिक 36 वर. चांगली बॅटिंग केली. त्याच्या जोडीला पण बघितलं पराग वतार यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली. 8 मध्ये 17 बनवले. त्यानंतर सूरज आला होता. सूरज जास्त काही करू शकला नाही. 3 बॉलमध्ये फक्त 3 बनवले. कॅचच्या रूपाने आऊट झाला. त्यानंतर अक्षयने फक्त 1च रन बनवले शेवटच्या बॉलवर. आणि एकंदरीत बघितलं आपण तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट खारबाव टीमचा स्कोर झालेला आहे 58 रन्स आणि 59 रनचं टार्गेट असेल. 15च्या आसपास सरासरी राखायची आहे मॅच जिंकण्यासाठी डीजेबाई उत्तम टीमला. ब्रह्मदेव बाटाले टीमचा कॅप्टन आणि जितू पॅकर्स नवघर भाईंदर टीम कॅप्टन. आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आमचा जो मुख्य मंच आहे या मुख्य मंचासमोर आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. जय ब्रह्मदेव भाटाले टीमचा कॅप्टन आणि जितू पॅकर नवघर भाईंदर टीम कॅप्टन. आपण लगेच टॉससाठी या. फिल्डिंग लगेच लावून घ्यायची. मॅचला लगेच सुरुवात करायची. वेळेबद्दल आपण सहकार्य करा. आपली ओपनिंग पेअर जी आहे ती सुद्धा लगेच पाठवायची आहे डीजे बाय उत्तम टीमने. टोटल तर चांगला आहे, मात्र या ऐशा ग्राउंडवर कुठलंही टोटल सेफ नाही आहे. या ग्राउंडवर 5 षटकाच्या सामन्यामध्ये 129 रन्स झालेले आहेत. एका फलंदाज अतुल ठाकरेंनी सेंचुरी सुद्धा पूर्ण केलेली आहे. या ग्राउंडवर आतापर्यंत जवळजवळ 3 ते 4 वेळा 100 पेक्षा जास्त रन्स झालेले आहेत. ही हायलाइट्स आपण बघू शकतोय. स्विच हिट खेळला होता. काय जबरदस्त हिट पराग वतारीच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण बघितलं पराग वतारीने काय जबरदस्त बॅटिंग केली. हा फटका आपण जर बघितला एक ताकदवर फटका मिडविकेटच्या दिशेने होता. हा फटका एफर्ट चांगला होता फिल्डरचा, मात्र बॉल बाहेर गेला होता. त्यानंतर हा फटका बघितला काय यावेळेस क्लिंग बोल्ड आउट केलं होतं. पहिला विकेट जो गेला होता स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेला. आणि हा बॉल आपण बघू शकतो सरळ केला होता सूरजने, मात्र हा बॉल षटकार गेला होता. करणने हा फटका खेळला होता. हा फटका आपण जर बघितला थोडासा फसला होता आणि हा कॅच अतिशय चांगला. हा दुसरा विकेट गेला होता खारबाव टीमचा. हा शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर एक सिंगल मिळाली होती. आणि एकंदरीत 58 धावा झाल्या. 59चं टार्गेट. टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचं आहे. आणि जसे दुसरी इनिंगला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्याने KPL मध्ये सुद्धा 5 दिवस चांगली आपल्या आवाजाची जादू विखारली ते पालघर भूषण प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच हेमंत पाटील सर. त्यांचा आवाज आपण ऐकतात या स्पर्धेमध्ये. अगोदर आपण 5 दिवस KPL मध्ये सुद्धा त्यांचा आवाज सातत्याने या विभागामध्ये घुमताना पाहायला मिळतोय आणि त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. नाईटचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय.
अतिशय चांगली स्पर्धा त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025चं हे शानदार आणि बहारदार असं आयोजन. नेत्रदीपक पारदर्शकता आयोजनाच्या बाबतीमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक या स्पर्धेने दिलेलं आहे. या विभागातील वहिली जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जे नाईटच्या स्वरूपात सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांना ती पर्वणीच आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट जेव्हा असतं त्यावेळेला खेळाडू सुद्धा आणि संघ सुद्धा उत्साहित असतात खेळण्यासाठी आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. डे अँड नाईटचा फॉर्मॅट कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 4 दिवस ही स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आजचा सलग दुसरा दिवस. जे श्रोते जोडले गेलेत UCN लाईव्हच्या माध्यमातून त्या सर्व श्रोत्यांचं आयोजकांच्या वतीने लक्ष धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 59 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय साईश स्पोर्ट्स खारबाव या टीमने. प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतोय DJ भाई उत्तन या टीम समोर. पहिलाच बॉल, मॅच चेंज अँड टेकन. गुड डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. फलंदाज बाद मिस्टर नवीन. बॅक टू द डगआउट, गॉन. वेलकम बॅक. पहिल्याच बॉलवर ऋषभ काठेच्या गोलंदाजीवर पहिली शिकार आपल्याला पाहायला मिळते. पहिला बळी मिळवला गेलाय. पहिल्याच बॉलवर लाईन अँड लेंथ अप्रतिम पाहायला मिळाली. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. तिथून बॅटची एज घेत विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. मोनिश यांनी कोणतीही चुकी केली नाही आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळत असताना हुप्स वाढलेत. 59 धावांचं टार्गेट सेट करत असताना पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप व्हायला हवी होती, परंतु तसं झालं नाही आणि इथे पहिला फलंदाज लवकरात लवकर बाद होतोय. ऋषभ थोडासा अडथळा निर्माण होत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये गॉडसनला आपण पाहू शकाल. एक हरुणणारी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अभिषेक पाटीलला आपण पाहता एका साईडला. अतिशय ही जोडी कितपर्यंत मजल मारेल याकडे लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा थोडासा अडथळा निर्माण होतोय. पावलांमध्ये बिघाड होतोय. रनअप चुकतोय आणि हा चांगला निर्णय घेतोय आतापर्यंत ऋषभ. कारण कधी कधी मनामध्ये काहूर चाललेला असतं. अशा वेळेला थोडंसं रनअप चुकतो आणि त्यामुळे आपण पाहतायत की काही गोलंदाज थांबतात आणि हे निर्णय अचूक असतात. कारण एखादा चेंडू शॉर्ट ऑफ लेन किंवा फुल टॉस पडण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात अशा सिच्युएशनमध्ये. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा वळण घेणारा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ही पिच जर आपण पाहिली सिमेंट कॉन्क्रीटची पिच आहे आणि त्यामुळे गोलंदाजांचा कधी कधी बोलबाला सातत्याने राहतो. जसं हेमंत पाटील सरांनी सांगितलं की कोणतीच धावसंख्या या ऐशा मैदानात सेफ नाहीये. कारण 4 षटकांमध्ये धावा झालेल्या आहेत. 83, 84, 85 सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत 5-5, 6-6 षटकांमध्ये. तर डेफिनेटली एक चांगला स्कोर तर उभारला गेलाय, परंतु त्या पद्धतीने गोलंदाजी सुद्धा अचूक टप्प्यावर केली जाते ऋषभच्या माध्यमातून. चांगला बॉल होता, टॅप केला जातोय. 1 रन तर जरूर मिळेल. एकेरीने ऑफ द मार्क गॉडसनच्या बॅटमधून 1 रन येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर DJ भाई उत्तन, मुकेश जायस्वाल यांनी मात्र संघ आपण पाहतायत निमंत्रित केला गेलाय. या अगोदर पोमनच्या मैदानात 2016 मध्ये जर आपण पाहिलं पोमनच्या मैदानात ती स्पर्धा झाली आणि तिथून उत्तम संघाची या विभागामध्ये एंट्री झाली आणि तिथून आपण पाहिलं तर बऱ्याच वेळेला मुकेश जायस्वाल यांनी या संघाला आमंत्रित केलं गेले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचले गेले. आयुष सावंत आमचे गुणलेखक आहेत ऑफिशियल आणि अतिशय चांगल्या बारकाईने लक्ष देत असताना चांगला लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका. बॉडमॅनचा चांगला वापर केला. इनफिल्ड क्लिअर करणारा धमाकेदार संघर्षाचा चौकार. गुड शॉट. फटका होता. स्वीट टायमिंग पाहू शकतायत. अप्रतिम बॉडमॅनचा चांगला वापर केला. अतिशय चांगला हा बॉल आपण पाहताय. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसे घेणारा आपण पाहू शकाल. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. गुडलाईन स्पॉटवरून अचानक चेंडूने
उसळी घेतली आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचा बोलबाला हा सातत्याने राहताना पाहायला मिळतो. जेव्हा मातीची खेळपट्टी असते त्यावेळेला तुम्हाला फिरकीचे मारे जास्तीत जास्त करावे लागतात, हलकासा टर्न होतो, लेग कटर ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जेव्हा सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असते त्यावेळेला सातत्याने चेंडू स्कीट होताना पाहायला मिळतात. तो वेगवान मारा होता. बॉल परफेक्ट. या वेळेला वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना पहिलं षटक सफल. ऋषभ काटेचं नावाप्रमाणे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. पहिलं षटक ऋषभच्या नावावर चर्चेचा विषय राहिला पहिल्या षटकामध्ये आणि रिव्ह्यू घेतलं गेलं. या आपण रिव्ह्यू चेक करूया, वाईट बॉल आहे की नाही. त्यासाठी रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टेक्नॉलॉजी असल्यामुळे आपल्याला सहज शक्य होईल, प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी रिव्ह्यूची मागणी केली गेली. डिसिजन पेंडिंग आहे. आतापर्यंत जर हा बॉल व्यवस्थित हाताळला तर डेफिनेटली पहिल्या षटकाचा खेळ होईल आणि फक्त 5 धावा या फलकावर डीजे भाई उत्तनच्या टीमच्या समोर स्कोर कार्डवर लागले जातील. अंडर फ्लड स्लाइडमध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा आपण सातत्याने पहिल्या वर्षामध्ये आपण पाहतायत आयशा ग्राउंडवर एक अंडर फ्लड स्लाइडमध्ये स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं गेलंय. फेअर डिलिव्हरी मात्र इथे आपण पाहतात फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू जो होता तो लॉस्ट झालेला आहे. त्यामुळे आता मात्र रिव्ह्यू काय तुम्हाला मिळणार नाही, एक्सटेंड होणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 5, येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 54. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. TR ट्रॉफी आपण पाहतायत त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित या स्पर्धेचं आयोजन नियोजन अफलातून पाहायला मिळतं. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. 18 बॉल आणि 54 रनची आवश्यकता. अभिषेक एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय, अनिकेश आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साईडला गॉडसनला आपण पाहतायत. या दोन्हीही फलंदाजांवर दारोमदार पाहायचं कशा पद्धतीने ही जबाबदारी स्वीकारली जाईल, कारण दोन्ही फलंदाजांमध्ये तेवढं पोटेन्शियल आहे. गोलंदाज येत आहेत गोलंदाजी मार्कवर. मिस्टर अक्षय पाटीलला आपण पाहतायत. लेफ्ट आर्म अप्रतिम चांगला फटका आहे, परंतु सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. यस टेकन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर विकेट मिळत असताना गेल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं नवीन पाटीलला परतावं लागलं पहिल्याच बॉलवर आणि दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर अक्षय पाटील विकेट मिळवत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये वेलेरियनला आपण पाहतायत. 5 वर दुसरा धक्का बसत असताना मात्र थोडंसं कुठेतरी डळमळीत होत असताना संघ डीजे भाई उत्तन प्रयत्न करतायत. गॉडसनने प्रयत्न केले होते मोठ्या फटक्यात परावर्तित करताना, परंतु सॉफ्ट डिसमिसल परफेक्ट. या वेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही, तो डिस्टन्स क्लिअर करू शकले नाहीत आणि इथे विकेट मिळाली अक्षय पाटीलच्या खात्यामध्ये. चांगला बॉल ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. अक्षय पाटीलची हीच खासियत आहे, हे वैशिष्ट्य आहे की फलंदाजाला परफेक्ट रीड करणं, त्याचा बॅटिंग स्टान्स पाहणं, स्टॅटिंग जी आपण पाहता स्टँडिंग बॅटिंग पोझिशन काय आहे, या सर्व काही गोष्टी जेव्हा तुम्ही अद्यावत करता तेव्हा एक परिपक्वतेचे गोलंदाज बनता आणि त्यामध्ये ऋषभ काटे आणि अक्षय पाटीलला आपण सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहतायत. आतापर्यंत तरी पारडं जड आहे ते साई स्पोर्ट्स खारबाव टीमचं. बाउन्स मिळाला होता, खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. पण या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. पहिला बॉल आपण पाहिला तर थोडासा ओरपी चेंडू जरूर होता, गॉडसनला तेवढं क्लिअर करता आलं नाही. दुसऱ्या बॉलवर सबमरिंग डिलिव्हरी आणि तिसरा बॉल आपण पाहिला तर थोडासा अधून टाकण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस ठरले. बाउन्स मिळाला होता, सरळ चेंडू मोनिशांच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट बॉलची संख्या 5 वर धावसंख्या थांबले डीजे भाई उत्तन या टीमची.
ऑन साईडला हलक्याशा हाताने मनगडचा वापर करत असताना चेंडूला फक्त दिशा दिली गेली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर फार वेगाने येईल. तत्पूर्वी 2 धावा वेलिरेनच्या बॅटमधून येत असताना डीजे भाई उत्तम टीम या 2 धावांच्या मदतीशी जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 7 रन आणि आतापर्यंत 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिथून 59 धावांचा पाठलाग करताना स्टार्ट हवी तशी झाली नाही. ज्या अपेक्षित धावा सलामीवीरांकडून यायला हव्यात परंतु त्या धावा काही आल्या नाही आणि त्याचा परिणाम आतापर्यंत स्कोर कार्डवर. चांगला बॉल ह्या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. यस वाईट बॉल बॅटरने अंपायर्स कॉल आहे. अंपायर्स कॉल यस अंपायर्स कॉल आहे की रिव्ह्यू या ठिकाणी कारण ऑलरेडी बॅटर टीमचा रिव्ह्यू गमावलेला आहे. जितू पॅकर्स नवघर टीम आणि ब्राह्मणगाव व भाटाळे टीम दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या. वेळेची दिरंगाई न करताना त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित आपण पाहत आहेत. वाईट बॉल अंपायर्स कॉल होता. थोडीशी शंका सोहम हॉस्पिटलचे आपण पाहता डॉक्टर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. त्यांना विनंती केली आपण व्यासपीठावर ऑलरेडी ते आहेत. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि त्या डगआउटमध्ये आपण त्यांना पाहत आहेत. सर आपलं सुद्धा वेलकम आहे. अतिशय चांगली ट्रीटमेंट सातत्याने कामन प्रीमियर लीगमध्ये आपण अनुभवली. या स्पर्धेकरता हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचं मैदानासाठी आणि आर्थिक सहकार्य खूप हेल्पफुल पर्सन. फेअर डिलिव्हरी अंपायर्स कॉल होता. फेअर डिलिव्हरी पंचांनी परीक्षण निरीक्षण केलं आणि त्यानंतर ऑब्झर्व करून मात्र हा डिसिजन कळवला गेलाय थर्ड अंपायरने. हा बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर होता आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते ती फलकावर. मोनिशानं विचारलं अक्षय पाटील यांनी की रिव्ह्यू घेऊया का परंतु मोनिशने सांगितलं यावेळेला रिव्ह्यू आपला लॉस्ट जाईल कारण खूपच बाहेर होता वाईट लाईनच्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. 51 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. ही कला आहे गोलंदाजाची अक्षय पाटील यांची. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना जखडवून ठेवलंय परिपूर्णतः. कोणतीही संधी दिली जात नाहीये हात खोलण्याची आणि त्याचा प्रभाव आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी प्रभावित मारे केले आणि अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत फक्त आणि फक्त 8 धावा या 12 बॉलमध्ये आल्या. आता विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये डीजे भाई उत्तन या टीमला विजयाकरिता 51 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 51 रन्स 25.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने आता खेळावं लागेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. जितू पॅकर्स नवगड टीम आणि ब्राह्मणगाव भाटाळी टीम आली असेल तर रिपोर्टिंग करा आणि लगेच आपण टॉससाठी रेडी राहायचं. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन फ्लातून आपल्याला पाहायला मिळतं. डीजे भाई उत्तम टीम आतापर्यंत डळमळीत होत असताना धावसंख्या थांबली गेले. त्यानंतर ब्राह्मण देव भाटाळे टीम आणि जितू पॅकर्स नवघर. चला रिपोर्टिंग लगेच करायची आहे. 2 षटकांचा खेळ झाला. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 12 बॉल आणि विजयासाठी 51 रनची आवश्यकता आहे.
पहिलाच बॉल ह्या वेळेला हलकेशा त्याने अनिकेश त्या ठिकाणी फक्त सिंगल काढून आपल्या पार्टनरला देत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 9. किशी बॅटची एज आपण पाहिलीत 9 रन्स. ज्या पद्धतीने खेळायचं होतं आतापर्यंत ते स्ट्रोक येत नाहीये, दबाव वाढतोय पूर्णपणे बॅटरवर, कारण गोलंदाजांची गोलंदाजी खूप चांगली झाली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हा दबावाखाली खेळलेला फटका जरूर आहे. फिल्डर येत आहेत, कॅच ड्रॉफ्ट, 1 रन तर मिळेल. दुसरी धाव सुद्धा परिपूर्णता पाहायला मिळते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 3 धावा वेलेरियनच्या बॅटमधून येतील. डीजे बाई उत्तम टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 12 वर. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 47 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 47 रन्स. मोठे फटके मारावे लागतील, मॅक्झिमम 5 ते 6 षटकार. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय, फटका छान आहे, स्वीट टायमिंग, सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता. काय पॉवर जनरेट केली होती, अफलातून टायमिंग, षटकार 6 रन. लगातार 2 बॉलवर 2 षटकार. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. 24 रन या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल टिपलात तर गणेशजी पाटील आणि कुंदनजी पाटील यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये आयवा कॅचसाठी हा देण्यात येईल. जितू पॅकर्स नवगड टीमचे जे खेळाडू आले असतील तर प्लीज आपण लगेच रिपोर्टिंग करा. वेळेची दिरंगाई न करताना 24 रन झालेले आहेत. विजयासाठी आता जवळजवळ 35 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल 35 रन. अनिकेतचा तिसरा लगातार षटकार, व्हॉट अ शॉट, सरळ चेंडूला फेकून दिले, लांब लचक षटकार. 6 धावन करता अनिकेश इज ऑन अ फायर. सामन्यामध्ये जान टाकले, लगातार तिसरा षटकार, 3 इन रो. फटकेबाजी, पहिला षटकार आपण पाहिला व्ही फॅक्टर मध्ये आला. दुसरा षटकार वाईड लाईनच्या बाहेर जाऊन शफल होऊन चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फेकून दिला. आणि तिसरा षटकार आपण पाहिला तर डीप मिड विकेटच्या डोक्यावरून एक लांब लचक षटकार. काय बॅटिंग केले. आता बॉल आहे तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी डीजे बाई उत्तम टीमला 29 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 29 रन. वॉट मॅच, पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. हा बॉल आपण पाहिला तर बाउन्स झाला होता, सरळ चेंडू निघून जातो. यस, वाईट बॉल, खूपच अपेक्षित हा बाउन्स नव्हता आणि त्यामुळे आपण पाहतायत सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. मोनिश त्या ठिकाणी काय दर्शवता येईल, DRS ची मागणी केली जाईल का? आणि यस, डेफिनेटली या आपण चेक करूया. रिव्ह्यू आहे, हा गोलंदाजी करणाऱ्या टीमने घेतला गेलाय, कारण ऑलरेडी बॅटर डीजे बाई उत्तम या टीमचा रिव्ह्यू लॉस्ट झालाय. तर इथून पाहायचं आहे काय एक्झॅक्टली आहे. वाईट बॉल, रिव्ह्यू लॉस झालेला आहे. वाईट बॉल, बाउन्स खूप मिळाला होता, खूपच माथ्यावरून चेंडू निघून गेला होता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. 1 रन ऍड होईल वाईटच्या स्वरूपात. संघाची टोटल जाऊन पोहोचते एकंदरीत 31 धावा. आता विजयासाठी 7 बॉल 28 रनची आवश्यकता. काय अनिकेशने जबरदस्त बॅटिंग केले, खेळपट्टी अक्षरशः आपल्या प्रेमात पाडलेली आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला, मिस टायमिंग आहे. स्वतः येत आहेत गोलंदाज, परंतु इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली कॅच ड्रॉफ्ट. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32. तिसऱ्या षटकामध्ये नितीश यांच्या धावा मोठ्या प्रमाणात येत असताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांमध्ये अवघ्या फक्त 8 धावा होत्या आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 24 धावा तब्बल
3 षटकारासहित आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॅटिंग बाय अनिकेश. संघाची धावसंख्या 32. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये डीजे बाई उत्तम टीमला 27 रनची आवश्यकता आहे. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. आज आपण उशिराने भरपूर चाललेलो आहोत शेड्यूल नुसार, त्यामुळे आपण थोडंसं विशेष सहकार्य करा. अतिशय चांगली ही स्पर्धा. 6 बॉलमध्ये 27 रन. पहिलीच मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकात मी उल्लेख त्यासाठीच केला होता की इथून जर विजयी श्री खेचायचा असेल तर 6 ते 7 षटकार, 5 ते 6 षटकार तुम्हाला खूप मायने राखतील. आतापर्यंत तरी अनिकेशने त्याच पद्धतीने बॅटिंग केले, त्या रणनीतीने बॅटिंग केले. चांगलं गेम प्लॅनिंग आतापर्यंत अनिकेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आता शेवटच्या षटकामध्ये या धावा येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं की चांगलं क्रिकेट आम्हाला पाहायला मिळावं, पैसा वसूल मॅचेस आम्हाला पाहायला मिळाव्यात. आणि त्यामुळे मात्र आज प्रेक्षकांचं जरूर येणं या स्पर्धेसाठी पर्वणीच आहे. गणेशजी पाटील हे सुद्धा मात्र मुख्य व्यासपीठावर आहेत. या स्पर्धेचे ऑर्गनायझर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम आपल्याला पाहायला मिळते. UCN लाईव्ह जे प्रोप्रायटर स्वतः विजय पाटील पाहायला मिळतात. ऑपरेटर रुपेश ठाकरे आहेत. कॅमेरामॅन जिग्नेश पाटील, प्रज्वल पाटील, दक्ष भगत अँड मार्श यांना आपण पाहता येते. संपूर्ण इंटर टीम UCN लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्याचे प्रेक्षक वर्ग या TR ट्रॉफीचं आयोजन पाहत असतील, या मॅचेस पाहत असतील तर त्यांचं सुद्धा करूया आपण लक्ष धन्यवाद. 6 बॉल आणि विजयासाठी 27 रनची आवश्यकता आहे. 6 balls रिमेनिंग अँड 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. निहाल पाटील गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पाहायचं शेवटच्या षटकात किती धावा येतील, कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर धावा आलेल्या आहेत. 6 बॉल 27, 6 बॉल 6 सुद्धा झालेले नाही आहेत. 6 बॉल 29 धावा झाले, 6 बॉल 32 धावा झालेल्या आहेत. अशा प्रकारचे कित्येक रेकॉर्ड हे वेगवेगळ्या विभागामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर आपल्याला पाहायला मिळतात. इथे हा रेकॉर्ड घडेल का, त्यासाठी निहाल पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू सुपूर्द केलाय की धावा सेव्ह करायच्या आहेत. ऑन साईडला खेळला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज धावतायत परंतु कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लॅप झालं. 1 रन मिळेल का, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र आपण पाहताय डायरेक्ट हिट. वेलेरियनला परतावा लागेल. फक्त मिळेल एकच धाव. आता सिच्युएशन अशी आहे 5 बॉल 26 ची आवश्यकता. चला जितू पॅकर्स नवगड टीमचे प्रतिनिधी किंवा कॅप्टन जर आले असतील तर प्लीज लवकरात लवकर या. हा शेवटचा कॉल असेल. आणि त्याचप्रमाणे ब्राह्मणदेव भाटाळे टीमचे कॅप्टन जर आले असतील तर लगेच आपण रिपोर्टिंग करा आयोजकांशी. 5 बॉल आणि 26 रन. संपूर्ण जी उमेद आहे ती अनिकेतच्या बॅटिंगवर पाहायला मिळते. डीजे बाई उत्तम नवीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ॲस्टलला आपण पाहतायत. एक धडधाकटीचा फलंदाज आणि एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कोणत्याही सिच्युएशनमध्ये मॅच आपल्या बाजूने झुकवण्याची ताकद ठेवणारा हा खेळाडू आहे. परंतु अनिकेशने आतापर्यंत तरी तिसऱ्या षटकामध्ये खूप धावा मिळवून या सामन्याची उमेद जागी केली गेले. अशा पल्लवीत झालेत आतापर्यंत. हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे आता अनिकेतच्या खेळीला पूर्ण विराम. फलंदाज बाद होताना रनआउटच्या स्वरूपात मेल विकेट. 2 बॉलमध्ये 2 रनआउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर थांबले परिपूर्णतः 33 वर. आता विजयासाठी 4 बॉल आणि 26 ची आवश्यकता आहे. बॅक डीजे बाई उत्तम टीम थोडीशी डळमळीत होताना पाहायला मिळते. ग्लेन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. महेंद्र पाटील हे सातत्याने या संघाला बॅकबोन राहिले गेलेत. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सातत्याने. खारबाव टीमचे बॅकबोन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. सूरज पाटीलने यंदाचा हंगाम खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर V24 फाउंडेशन
विजय करत मामा अग्रेसेना पुरस्कृत ती ट्रॉफी आपण पाहिली आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळवणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. बाहुबली म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, हरुणरी खेळाडू. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33. प्रणय पाटीलच्या अनुपस्थितीत सुद्धा चांगली बॅटिंग या वेळेला झाली, हे आपण पाहू शकता. म्हणजे कोणताही दबाव न घेताना चांगली बॅटिंग केली, 58 पर्यंत मजल मारली. बॅटची एज घेत पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू निघून जाईल. आता परिपूर्णतः पारड जड झालेला आहे ते साईश स्पोर्ट्स खारबाव या टीमच्या बाजूने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर थांबले परिपूर्णतः 34 वर जाऊन पोहोचली गेली. 25 रनची आवश्यकता, 2 बॉल आहेत. पहिल्या षटकापासून हवी तशी सुरुवात झाली नाही आणि त्याचा परिणाम हा मात्र आपण पाहिला. 2 षटकांमध्ये फक्त अवघ्या 8 धावा खर्च केल्या. ऋषभने आणि अक्षयने जी बॉलिंग केली ना, ती अप्रतिम धारदार बॉलिंग होती. ऑफ साईडला चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त एक्झिक्यूट केले गेले. 1 रन तर मिळेल. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले, फॉर्मॅलिटी फक्त बाकी राहिले या पहिल्या सामन्याची. आणि हळूहळू विजयाच्या दिशेने पाऊल खुणा उमटत असताना पाहायला मिळत आहे साईश स्पोर्ट्स खारबाव या टीमच्या बाजूने. एका साईडला डीजे बाई उत्तम टीम, चांगला संघ आहे, परंतु आज थोडासा कुठेतरी नामुष्की उडवली गेली आणि त्यामुळे आता विजयाच्या दिशेने आगेकूच करताना साई स्पोर्ट्स खारबाव ही टीम आपल्याला पाहायला मिळते. ॲस्टलच्या बॅटमधून, म्हणून मी उल्लेख केला होता की कोणत्याही क्षणाला सामना झुकवण्याची ताकद ठेवणारा खेळाडू आहे. षटकार आला परंतु उशीर झाला आणि अशा प्रकारे आपण पाहतात पहिल्या सामन्यावर अतिशय चांगला दणदणीत विजय मिळवला साई स्पोर्ट्स खारबाव टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड हार्ड लक डीजे बाई उत्तम टीम. आपण आलात, चांगला खेळ दाखवला. कुठे चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील ही अपेक्षा बाळगूया आणि त्यांना सुद्धा देऊया क्रिकेटमय शुभेच्छा या हंगामासाठी. दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. जय ब्रह्मदेव पाटील टीम कॅप्टन, जितू पाकर नगो टीम कॅप्टन आपण सुद्धा यायचं आहे टॉस साठी. त्या अगोदर आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. आपण बघतोय आपल्या मुख्य मंचावर माननीय श्री ॲडव्होकेट जयप्रकाश पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. विनंती असेल गणेश नामदेव पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. गणेश नामदेव पाटील यांना विनंती असेल त्याचे शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आणि ॲडव्होकेट जयप्रकाश पाटील यांचं महत्त्व म्हणजे आपल्या वसई तालुक्याचे हेड सरकारी वकील जे आहेत आणि त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. नागले गावचे ते सुपुत्र आहेत आणि आपले सर्वांचे चांगले मित्रसुद्धा आहेत. चांगलं सपोर्ट, चांगलं सहकार्य त्यांचं प्रत्येक वेळेस जर तुम्ही कोर्टामध्ये गेला तर त्यांचा सपोर्ट नक्कीच मिळेल. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. विनंती असेल गणेश